निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच ठेवणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती. निर्णयावरनं राजकारण मात्र तापलं. दोन 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं पण सरकार आणू शकलो नाही. पण 2022 साली पुन्हा सरकार आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा. आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योग केला. या योगानं राज्याचं भवितव्यच बदललं. शिवसेनेतल्या उठावाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावर शिंदेंचं मत. मुंबई जिल्हा बँकेचं संचालकपद स्वीकारण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. तर आपण ठाकरेंसोबतच असल्याचंही केलं स्पष्ट. मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? स्थानिकांचा विरोध नसताना भाजप आमदारांना विरोध केला की बिल्डर मित्राला जागा देणार आहात? आदित्य ठाकरेंचा सवाल. योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय. आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींमधील 6500 नागरिक बेघर होण्याची भीती. इमारतींना पुन्हा केडीएमसीची नोटीस. इमारत तात्काळ रिकामी करण्याचे पालिकेचे आदेश. पोलीस बळाचा वापर करणार असल्याचाही उल्लेख. इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर जोरदार हल्ला. इराणनं केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा. तर इराणचंही प्रत्युत्तर. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा तब्बल 5 लाख नागरिकांसोबत योगाभ्यास. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचाही पुण्यात वारकऱ्यांसोबत योग. आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी टीम इंडियाचा डाव 471 धावांमध्ये आटोपला. जयस्वाल, गेल, पंतची शतकी खेळी. आता गोलंदाजांकडनं भेदक माऱ्याची अपेक्षा.